डार्क अंडरआर्म्स कोणालाच नको असतात. म्हणूनच अनेकदा आपण अनेक घरगुती उपाय आणि वेगवेगळ्या क्रीम्स लावून अंडरआर्म्सवरती प्रयोग करतो. पण हे सगळे प्रयोग फोल ठरत असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण डार्क अंडरआर्म्स ही केवळ वरवरची समस्या नाही. मुळात तुमचे अंडरआर्म्स काळे का पडलेत हा विचार तुम्ही सगळ्यात आधी करायला हवा. कारण ते काळे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. चला या व्हिडिओतून थोडंसं याविषयी अधिक जाणून घेऊयात. अंडरआर्म्स काळे होण्यामागे शेविंग, वॅक्सिंग, जास्त घाम येणं, फ्रिक्शन होणं, डिओड्रंट किंवा केमिकल्सचा जास्त वापर करणं, डेड स्किन जमा होणं किंवा काही वेळा हार्मोन आणि इन्सुलिन असंतुलित होण्याची देखील कारणं असू शकतात. एकूणच फक्त बाहेरून नाही तर कधीकधी आतल्या कारणांमुळे देखील हा काळेपणा येत असतो. अनेक जण हा अंडरआर्म्सचा काळेपणा घालवण्यासाठी भयंकर घरगुती उपाय करतात. जसं की लिंबू, कॉफी, बेसन, दही, नको त्या गोष्टी काखेत चोळल्या जातात. पण त्याचा काही उपयोग होत नाही. उलट अशा गोष्टी लावल्यामुळे काखेत अधिक जळजळ होऊ लागते. तुम्हीही असे घरगुती उपाय करून थकला असाल तर तुम्हाला योग्य सल्ल्याची गरज आहे. वेळीच डॉक्टरांकडे जा. डॉक्टर आधी कारणं शोधतात आणि त्यानुसार ट्रीटमेंट देतात. अनेकदा शेविंग करण्याची पद्धत, डिओड्रंट, वजन वाढ, शुगर लेवल, हार्मोन्स हे यामागील कारण असते. अशावेळी समस्या जाणून घेऊनच उपाय सुचवले जातात. याशिवाय तुमच्या अंडरआर्म्सच्या समस्या समजून काही माइल्ड क्लिन्झर्स, अल्कोहोल फ्री डिओड्रंट्स वापरण्याचा सल्ला देखील दिला जातो. गरजेनुसार ट्रीटमेंट दिली जाते. यात स्किन लाईटनिंग क्रीम्स, माइल्ड केमिकल पील्स, एक्सफोलिएटिंग लोशन सुचवले जातात. याशिवाय वजन वाढलं असेल तर वजन कमी करण्याचा सल्ला देखील दिला जातो. म्हणूनच आता बाजारात इन्स्टंट व्हाईटनिंग प्रोडक्ट्सच्या नावाखाली काही मिळत असेल तर अशा जाळ्यात अडकू नका. डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.